तोरे याला विनंती करतो की आपण पुष्प देऊन करावं. यानंतर या गावचे आमच्या टाळसुरे गावचे पाटील अविनाश थोरे यांचं देखील मी रुपेश तुरे यांना विनंती करतो की पुष्प देऊन आपण स्वागत करायचं आहे. गावचे पाटील अविनाश थोरे. त्याचबरोबर आमच्या टाळसुरे गावचे पोलीस पाटील विजय सकपाळ यांचं देखील स्वागत निकेत थोरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. गावचे पोलीस पाटील विजयजी सकपाळ यांचं स्वागत केलं जात आहे. यानंतर आपल्या गावचे सुपुत्र आणि नेहमीच आम्हाला सहकार्य मार्गदर्शन करत असतात ते राजेशजी सोगले यांचं देखील स्वागत अंकुश थोरे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेत उपस्थित असलेले आणि आम्हाला नेहमीच ज्यांचं मोलाचं सहकार्य मार्गदर्शन लाभत असतं ते या गावच्या विकासासाठी नेहमीच धडपडत असतात असे महेशजी सणस यांचं देखील स्वागत रुपेश तुरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आमच्या टाळसुर गावचे सुपुत्र त्याचबरोबर दापोली तालुका ग्रामसेवक संघटना आहे या संघटनेचे तालुका सचिव आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय संदीप दादा सकपाळ यांचं स्वागत देखील अंकुश थोरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. नंबर आहे माझा आणि क्रिकेट त्याचबरोबर या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले पोलीस मित्र समितीचे संघटक प्रवीण सणस यांचं देखील स्वागत रुपेश तुरे यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. थांब थांब गॅरंटी दो. हॅलो. या क्रीडा स्पर्धेसाठी आताच उपस्थित झालेले आमचे मार्गदर्शक नेहमीच आम्हाला सहकार्य करणारे आमचे शिरीषजी पवार काका हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण क्रीडा मंचावरती यायचं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले विनोद लाले यांचं देखील स्वागत रुपेश तुरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मी शिरीषजी पवार यांना विनंती करतो की आपण या क्रीडा मंचावरती आपलं देखील स्वागत या मानाई देवी क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. आपण त्याचा स्वीकार करावा. संदेश थोरे अमोल थोरे आपण इथं असाल तर आपलं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. एक धावा. पुन्हा एकदा टॅप. एक धाव. यानंतर आपण स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपवतोय. आपण जाऊया थेट मैदानाकडे. मी पुढील समालोचन होतोय आपटी संघाचा खेळाडू जास्त झालं सचिन ठोकून जास्त सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला टाळसुरे संघाकडून आणि हा
फाईटचा चेंडू. पुन्हा एकदा भटकवण्याचा चेंडू आणि एक धावेसाठी. 2 ओव्हरीनंतर धावसंख्या होते ती 19. दुसरी ओव्हर आहे 19. कोच काय सांगतो त्याच्यावर डिपेंड आहे बाबा. आपले कॉमेंटेटर जितेंद्र जाधव यांचा सत्कार आउट आहे. रुपेश सरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आवाज जा लवकर. जितेंद्र जाधव. लाजतो काय लाजची ओर आहे. हे हातात आहे. पुन्हा एकदा एक धावेसाठी षटकावलेला चेंडू. आपल्याला हातात आहे. आज टॅपला झालाय नको. आपल्याला बोल हातात आहे बॉल. आणि पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गोलंदाजी करतायत ते देव गोरिवले टाळसुरे कमिटीचे. अरे वरनं गेला नाही. आणि नाही, एक धाव. नाही. हात लागला तरच. हात लागून गेला तर आणि खाली नेटला बाउंड्री आहे. हा. तो असं किती पण जवळ असं टॅबचं किती 4 किती 5-6 टॅब. अचानक नाही टाकायचा. हा, चाल- हा, आता चाल. बघा, आवाज. हा. आता वारडा. हाय आबा आता जा ना. बसायला एवढा धक्का आहे. चला सामना सुरू होतोय. पहिला चेंडूवरती जोरदार प्रहार करतोय परंतु धावा काही येत नाहीयेत. निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती रणभैरी आपटी या संघाच्या गोलंदाजाकडे. आणि या चेंडूवरती पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज यष्टीचित होतोय. एफटीसी टेटवली या संघाचे कर्णधार आपण नाणेफेकी करता समालोचन कक्षाकडे यायचं आहे. एफटीसी टेलेवाडी. लेग आहेत सार्थक. लेग आहेत सर्व. पुन्हा एकदा एक धाव. अतिशय सुंदर फटका. पुन्हा एकदा ह्या चेंडूवर देखील एक धाव मिळवतोय तो मानाई देवी क्रीडा मंडळाचा खेळाडू. पहिलं षटक सुरू आहे. एक आहेत सर्व धावसंख्या सार्थक. आपल्याला 28 करायचे आहेत. याची पुरेपूर जाणीव करून केलेली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा होतोय. शहर मारा वाईट सार्थक चेंडू. लेग आहेत अतिरिक्त सर्व. धावसंख्येमध्ये भर पडते ती मानाई देवी मंडळाच्या वाईटचा एक. व्हाईट आहे पण. आणि या पुढील चेंडूवरती सार्थक व्हाईट होता आपण. लेग आहेत सर्व. लेग आहेत सर्व. तिकडे जाणार आहेत तिकडे. पहिलं षटक अजून देखील सुरू आहे. पाहूया या षटकामध्ये किती धावा येत आहेत. आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा पंचांचा इशारा. तो एक धाव. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती दुसरी ती बॅट किती 5. एक बाद 5. भारी बॅट आहे. फ्रेंड सर्कल टेटवली या संघाचे कर्णधार आपण नाणेफेकी करायला यायचं आहे. फ्रेंड सर्कल टेटवली आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. यानंतर आपला सामना खेळवला जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे. रणभैरी आपटी संघाचा स्टेट गोलंदाज स्टेट. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. पाहूया पहिल्या चेंडूवरती काय करतोय आपल्या संघासाठी. आणि पहिला चेंडू शहर मारा होतोय. पंचांचा हा माग इशारा येतोय. व्हाईट टाकल सर्व. एक धाव. पहिला आणि या चेंडूवरती मात्र 9+4 अशा एकूण 5 धावा मिळतात. ते मानाई देवी क्रीडा मंडळाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या पोहोचलेली आहे ती 11. धाव संख्या पोहोचलेली आहे 11 वरती. दुसरं षटक सुरू आहे.
अजून एकही चेंडू झालेला नाहीये. धावसंख्या मात्र 5 धावा झालेल्या आहेत या चेंडूवरती. वेग स्कोर आलाय. थोडंसं महागडं षटक ठरतंय बहुतेक. वेग स्कोर आलाय. ह्याला व्हाईट मागे थांब, व्हाईट टाकेल सर्व. मागे थांब, व्हाईट टाकेल सर्व. पहिल्यापासून बघ ह्याचा बॉल. सिंगल घे, एक बॉल एक घे. बघ आधी अटॅक नको. पुढील चेंडू निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि या चेंडूवर मात्र एक धाव मिळवण्यात जाऊ दे, जाऊ दे, जाऊ तो दे. फलंदाज. लास्ट बॉलर हाय विवेक, थांब. धाव संख्या पोहोचलेली आहे 12 वरती. लास्ट बॉलर भेटेल, थांब. 13 धाव संख्या झालेली आहे 13. शाबाश. आणि या चेंडूवर पुन्हा एकदा लास्टला स्ट्राईक घे. हा फ्रेंड सर्कल टेटवली या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. शाबाश. त्याने आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. एक धाव. कंपल्सरी चेस हा फॉर्म्युला या स्पर्धेसाठी असणार आहे. याची दोन्ही संघातील शाबाश. खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. बॉल विचार, आणि बॉल या विचार. चेंडूवरती पुन्हा एकदा एक धाव. स्ट्राईक घे, स्ट्राईक घे. ग्राउंडवर टच कर फक्त आणि धाव. सार्थकला बोल, टच कर ग्राउंडवर फक्त. पाहूया पंचांचा निर्णय काय. डॉट चेंडू, एकही धाव नाहीये. बॉल आणि बॅट याचा संपर्क न झाल्यामुळं पंचांनी निर्धाव चेंडू दिलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 16. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 16. जिंकण्यासाठी 28 धावांचा आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. काय 12 धावांची यांची एक आवश्यकता व्हिडिओ आहे. करतोय. शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावा. चेंडूवरती पंचांचा इशारा येतोय. 5 धावा, 9 प्लस 4 अशा एकूण 5 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. पाहूया पुढे चेंडूवरती काय होतंय. आणि या चेंडू विवेकला स्ट्राईक दे नाही तर. एक धाव. अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी उपयुक्त अशी फलंदाजी करताना दिसतोय तो फलंदाज. ए उठा उठा, अरविंद काका उठा. अरविंद, अरविंद. चेंडू मात्र निर्धाव. बघा. चांगला आहे. 22 धाव संख्या झाली. 6 धावांची आवश्यकता आहे. आणि विवेक चेंडू स्ट्राईक दे. 4 चेंडू विवेक आणि 6 strike. धावा. अतितटीचा हा सामना पाहायला ए, धाव, धाव, दोन. आणि या चेंडूवरती पंचांचा इशारा येतोय. 2 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. माने देवी ए, धाव, धाव, धाव. फलंदाज. विवेकला सांग. 3 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण असणार आहे. अतिशय सुंदर. बघ, दोन आणि सीटचा हा आहे. फटका चुकतोय. फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का बसतोय. तो देव त्याला स्ट्राईक दे विवेकला. संघाला 2 चेंडू हे आणि 4 धरलं, धावा सांगते त्याला असं strike समीकरण दे. असणार आहे. आणि कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. त्यामुळे आपल्याला धावा कराव्याच लागणार आहेत. हा सामना जर जिंकायचा असेल तर फलंदाज येतोय तो देव. मागे एवढा कसा उठ बाजूला होता. 2 चेंडू आणि 4 धावा. थांबल्यास कुठं माहिती. ग्रुप कॉल करतो. आणि हा फटका चुकतोय. जंप लावू दे. होतोय. अतिशय चुरशीचा सामना. या षटकातील शेवटचा चेंडू आणि एका चेंडूवरती 4 धावांची आवश्यकता. आणि फलंदाज आहे तो अरविंद सणल, एक अनुभवी फलंदाज. मॅच खेळ. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. 1 चेंडू 4 धावा. आणि या चेंडूवरती केवळ 1 धाव मिळते. आणि अशा पद्धतीने रणभैरी आपटे हा संघ या